तुम्हाला गंमत दाखवतो. बघा कसा फवारा उडतोय. त्याचं नाही उडलेलं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनल. तर आज घरी होतो आणि आज आपल्याला जायचंय पुण्याला. तर आंघोळ वगैरे करू आणि नाश्ता करू. तर आधीच लेट झाला, मला 8-8:30 वाजले ते जवळपास. आल्या पण इकडे झोपलाय, काही काम धाम नाही त्याला. आंघोळ कधी करायची भाले? थोड्या वेळाने व्हिडिओ झाल्यावर व्हिडिओ डिलीट करून टाक. आता चालय डिलीट करायला. माईक पडला या ठिकाणी. ऐका ना, आज जायचंय मला घरी. घरी म्हणतोय. ऐका ना, आज आपल्याला पुण्याला जायचं होतं, पण मग म्हटलं थोड्या कैऱ्या वगैरे घेऊन जावं नाही का, तेवढंच तिथं खायला होईल. आहे आमच्या पुढं, तुम्ही आंबा बघितला असेल माझ्या ब्लॉग मध्ये. आमच्या बाल्कनीच्या पुढेच आंबा आहे, पण त्याचं पण असंच आहे, जरा अजून पिकलेला नाही तो. पण हे कशा घरच्या कैऱ्या आहे ना, त्याला भारी पिकतात. त्याच्यामुळे ना तोडून घ्यायचा विचार चालू आहे माझा. हे खाली बघू शकता, बादली त्यांनी इकडे तिकडे खालून आणलंय. आता इकडल्या तोडायची मत गुच्छ, पण मोठ्या होते मी नाही का. वाव, कैचर बन गया मैं तो. कसे हाताला नुसतं तोडायचं. आज जे जॉईन हो आम्हाला, जॉईन होती का आम्हाला? बस झाले ना वाले. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 बादलीत 19 20 25 खाई. बादलीत ते खालच्या आंब्याचे मोठे झालेले आणि हे आपल्या वरच्या आंब्याचे इथले आहे. घ्यावा जरा, याच्यात जास्त जीव गुतलाय. बस केवढं आजी. बादली भरली मित्रांनो, चला जाऊ आता याला धुवून घेऊ. मित्रांनो, आता घरच्यांना बाय बाय करून आपण चाललोय. आता तिथे पुढं बस आहे एक दैवडी फाट्यावर, तिथपर्यंत चाललोय. आम्ही नाही सध्या, पण जेवढं आहे तेवढं. चला आता माझं पावसाने झाड डायरेक्ट आहे ना रस्त्यावर पडलं होतं, पण तरी लोक साईडने रस्ता काढतात. पण ते उचलायला किंवा काय करायला पण करू शकत नाही माणसं, कारण एवढं जड आहे. एखादा JCB वाला आला रस्त्याने तर ते करू शकतो. माझ्या इकडे या रोडला JCB वगैरे पण जास्त नाही आहे. ग्रामस्थांनी काहीतरी बघितलं पाहिजे नाही का काय. मित्रांनो, तर आता रूमवर पोहोचले आणि प्रॉपर टायमिंगवर जर तुम्हाला बस गाडी भेटली ना, तर करेक्ट 2 तासात घरून आपण ना इथं आपल्या पुण्यात येतो. ट्रॅफिक वगैरे पण काय जास्त नव्हतं. वाघोली इकडे तिकडे तर लागतंच तेवढं. आणि आत्ताच मम्मीने घरून डब्बा दिला होता. डब्बा जेवण वगैरे केलं, कैरी वगैरे खाल्ली आणि आता चाललोय ड्युटीला. चला जाऊया. चप्पल कुठे गेली, शूज वगैरे.
This is my new comfort. तर मित्रांनो, ड्युटीवरून आलो होतो आता आणि आता एक म्हणलं काय शूट करावं, तर आता घरून आणलेला डब्बा खात होतो आणि आता जस्ट खाल्ला डब्बा आणि मेसला जेवलोच नाही कारण मस्त भाकर कडक झाली बर्फांनी, पण तरी तीच खाल्ली. कारण तुम्हाला माहिती आहे घरचं जेवण ते घरचं असतंय आणि हे आपलं मेसचं काय सगळं गोडच, त्यामुळे नको म्हटलं. थोडी गवारीची भाजी होती आपली एवढी एवढीशी, तिलाच एक भाकर कशी तरी आज पुन्हा मसाला बिसाला लावून थोडी खाऊन टाकली. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे, नर्सेस डे झाला मागे आपला माहिती आहे ना, तर आपल्या हॉस्पिटलने आपल्याला ना गिफ्ट दिलंय. ही बॅग आहे. बॅगेचं वैशिष्ट्य काय आहे माहिती का, काहीतरी म्हणत होते चार्जिंग पॉइंट आहे, म्हणजे एक आतमध्ये तुम्ही पॉवर बँक ठेवून बाहेर इथूनच असं साईडने वायर काढून मोबाईल ऑपरेट करू शकता, असं काहीतरी आहे. पण याला लॉक पण आहे, बघू शकता तुम्ही इकडं लॉक पण सेट करू शकता. त्यानंतर ह्या इथं इथं हे बघा, हे दिसलं का, चार्जिंग करायचं पॉइंट आहे. म्हणजे आतमधून काय याला काय माहिती, वेट, दिस इज पिन दिली आहे जे पॉवर बँक मध्ये लॉक करून ठेवून आपण बाहेरून चार्जिंग करू शकतो, असं काहीतरी आहे सिस्टम. हे कप्प आहे, बॅग बिग वगैरे आतमध्ये पण भरपूर कप्पे दिलेत. 1 2 हँडबॅग पकडायला पण हे बघा, पट्टा आहे असा पकडायला. त्यानंतर हे बघा, एक पहिला कप्पा, हा एक, त्यानंतर डायरेक्ट हा दुसरा आहे मोठावाला. तुम्हाला आता मी बॅग आहे अडकून दाखवतो थांबा. हे बघू शकता तुम्ही, जास्त लावली मी जरा नाही का, थोडी कसं तरी ऍडजस्ट केली तुम्हाला दाखवायला. पण असं समोर आहे अशी बॅग लावू शकतो. इकडे एक चैन आहे, मस्त गिफ्ट आहे, आवडलं. तर काहीतरी वेगळं नाही का, जसं आपलं हे बदलतंय, नाही तर दरवर्षी काय द्यायचे एक मग कॉफी वगैरे, आता कॉफी प्यायलाच टाइम नव्हता भेटत, कधी ग्लास घेऊन कधी वॉर्ड मध्ये येटायचं. चांगला प्रयत्न आहे यावेळेस बॅग वगैरे कुठं, आणि हॉस्पिटलसाठीच मला वाटतं बॅग घेतली बनवली, असं गिफ्ट दिले. कारण यात सगळं आयडी कार्ड वगैरे, तुमचे पेन मार्कर वगैरे सगळं गोष्ट, एक डब्बा छोटासा, आणि अजून काय म्हणता येईल, पॉवर बँक. त्याच्यानंतर अजून काय सांगायचं होतं मला, छोटी कम्फर्टेबल स्वीट, काहीतरी तो शब्द आहे ना मला आठवण आता, टायनी बट स्वीट, असं काहीतरी गिफ्ट समजू शकतो. भारी, पण आवडलं मला. चलो, तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय, कारण आता मला एडिटिंग करायचंय, झोपायचंय, अजून एक रील शूट केले ते एडिट करून टाकायचंय, आणि या सगळं करून मला माझी वाट बघणारे पण आहे रे. तुमचा भाऊ व्यायला नाही रे, त्याची मेसेजची वाट बघणारे लोक पण आहेत, त्यांना पण वेळ द्यावा लागतो, फॅमिली आहे तिकडे पण बघावं लागतंय, सगळ्या गोष्टी आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करून तुमचा भाऊ एवढं सगळं कंटेंट देते तुम्हाला, म्हणजे काहीतरी एफर्ट घेतो यार. तुम्ही काय सपोर्ट करा, सपोर्ट करा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.